मित्रांनो, शुभ सकाळ. बघू शकता किती दाट आणि घनदाट असं अरण्य आहे. किती उंच असं पर्वत आहे आणि किनवट पासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे जंगल आहे. आणि याचा आनंद आम्ही गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत आणि किनवटच्या जनतेनेही घ्यावा. बघू शकता किनवट इथून किती अंतरावर आहे ते. आणि फार सुंदर असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि ट्रेकिंगची ज्यांना आवड आहे त्यांनी इथं अवश्य यायलाच पाहिजे. आणि खूप चांगले ठिकाण आहे तिथं. डोंगर चांगला आहे. इकडे आधी कोणी यायचं नाही, पण आम्ही गेल्या 5 वर्षापासून इथे येतोय. फार सुंदर आणि अवघड अशी वाट बघू शकता. मित्रांनो, आपला कॅमेरा चालू आहे. कुणाला काही आरोग्यदायी माहिती द्यायची असेल तर देऊ शकता. आरोग्यदायी माहिती द्यायच्यापूर्वी कॅमेरा इथं साळंदराचे काटे सापडले तर आम्हाला. हा, एक मिनिट. कुठे कुठे बघू शकता? एक मिनिट दाखवा. ते खूप छोटे आहेत. दाखवा ना, दाखवा. ते खूप छोटे काटे आहेत. हा हा, हे पण आहे सर. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. हे बघा हे इथं बघा, वन्यजीव. हा हे हा, साळंदराचे काटे आहेत. हातावर घेऊन दाखवा. हा, इकडे बघा, इकडे पण पहा. हे बघू हे बघा. शकता हे इथं. साळ्याचे काटे आहेत. याची शिकार आता सरांकडे साळंदराचे काटे आहेत. हे साळंदराचे काटे त्याचा वापर तो शस्त्र म्हणून करतो. ज्यावेळेस साळंदरावर अटॅक होतो किंवा एखादा घात होतो त्यावेळेस साळंदर काय करतो, स्वतःच्या शरीरामधून हे त्याचे जे काटे आहेत, अणुकुचीदार काटे आहेत, एकदम टोकदार आहेत, हा सोडतो. सोडल्यामुळे काय होतं, पुढच्या प्राण्यांना इजा होते आणि तो प्राणी त्याच्यापासून दूर पळून जातो. आणि अशा प्रकारे साळंदर स्वतःचं संरक्षण करत असतो. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील हे मोठे काटे आहेत आणि हे एकदम छोटे काटे आहेत. एकदम छोटे आहेत. म्हणजे नुकताच आलेला आहे. साळंदर अशा दऱ्या खोऱ्यात लपत असतो. राईट, करेक्ट. आणि इथे बरेचसे प्राणी आम्हाला नेहमी आढळत असतात, ज्याच्यामध्ये जंगली डुक्कर असतील, हरिण असेल, कधी मधी रोही, ससे आणि बऱ्याचदा सापही आम्हाला दिसत असतात या जंगलामध्ये. हा, अजून बघू शकता तुम्ही. हा, हे इथे साळींदराची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि वस्ती जवळ असल्या कारणाने बहुधा इथे शिकार पण होत असेल त्यांची. वन विभागाने त्याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. खूप सुंदर असं जंगल आहे आणि घनदाट जंगल आहे. तुम्ही बघू शकता किती घनदाट आहे ते. माणसाला व्यसनं लागली पाहिजेत, पण ती चांगली. आम्हाला व्यसन लागलेलं आहे या जंगलाचं. या निसर्गाशिवाय आमची पहाट पूर्णच होत नाही. आम्ही नित्यनेमाने 5 वर्षापासून याचा आनंद घेतोय. आणि माझा आग्रह आहे, विनंती आहे की किनवटच्या लोकांनी खूप जवळ असलेल्या अशा जंगलामध्ये भटकंती करायला पाहिजे. किमान सकाळी 1-2 तास तरी. इथं आम्ही एक आमचा 10 ते 12 लोकांचा ग्रुप आहे, व्हेरी गुड मॉर्निंग या नावाचा, ज्याच्यामध्ये प्राध्यापक खुपसे सर बघू शकता पाठीमागे येत आहेत. त्याच्यानंतर मनोजदादा भुरके, केंद्रीय कर्मचारी पोस्ट ऑफिसमध्ये आहेत. बालरोग तज्ज्ञ भुरके साहेब. त्याच्यानंतर आमचे भाऊजी दांडेगावकर साहेब, संदेशजी भोवरे आणि मी. आणि आमचे अजून एक 2-4 सदस्य हे दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत. असा आमचा व्हेरी गुड मॉर्निंग ग्रुप आहे. आणि आम्ही सर्वांनी या दिवाळीमध्ये आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी आमच्या चिमुकल्यासहित गडकिल्ल्यांची मोहीम आणि तिथे दिवाळी साजरी करून आलेलो आहोत. आणि आमच्या चिमुकल्यांनाही या ट्रेकिंगचा फार मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळं
या सर्व ट्रेकिंग ते पूर्ण करू शकले गडकिल्ल्यांच्या. ते बघू शकता, हे बघा, हे उतरण्याचा रस्ता आहे. जैवविविधतेनं नटलेलं हे जंगल आहे, किनवट पासून जवळच असलेलं. इथं फार मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती देखील आहेत आणि रानमेवा पण आहे, ज्याच्यामध्ये बिबे असतील, बोर असतील, टेंबरं असतील, डिंक असेल, चारोळ्या असतील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, या डोंगरावर हे बघू शकता तुम्ही, आम्ही आता खाली उतरलेलो आहोत आणि सर येत आहेत. आणि मशरूम, ज्याला इकडं जंगली भागामध्ये टेकोळे असं नाव आहे, खूप मोठ्या प्रमाणावर इथे भेटतात. आम्ही त्यांचा नेहमी आनंद घेत असतो. बघू शकता किती उंच असं पर्वत आहे. खूप सुंदर आणि खूप, आम्ही या उंच अशा ठिकाणी परतीच्या प्रवासात आहोत. खेचर खेचर इथं डोंगरावर, नाही नाही, खेचरच आहेत ना ते, त्यांना दिसते ना, खेचर आहेत. बघू शकता तुम्ही. म्हणजे याचा अर्थ की किनवट पासून खूप जवळ असं असलेलं जंगल आहे हा. सकाळी 5 वाजता घरून निघून करेक्ट 6 वाजता आमची ट्रेकिंग चालू होत असते. 6 ते 7:30 पर्यंत आमचा हा नित्यक्रम रेग्युलर आम्ही करत असतो. आपणही करावा, सर्वांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा. हॅव अ नाईस डे. सर्वांना आपला दिवस शुभ जावो.